मित्रांनो मेंढ्या पाहू शकाल, एकदम क्वालिटीमध्ये आणि एकदम वेगळी व्हरायटी आहे. आपण पहिल्यांदाच मार्केटमध्ये पाहतोय. एकदम फुल साईजमध्ये शेळ्या आहे बघा. आणि आता कशा खाटे आहे? गाभण आहेत. गाभण आहेत. ओके. आणि पिल्लावाल्या पण आहेत का? पिल्लावाल्या गेल्या आता. ओके. आज काय पिल्लावाल्या राहिले? ओके. आज काय दर चालू आहेत? आज 22,000 21,000 शेळे खपलेत आता. ओके. 21,000 22,000. आणि किती येताच्या शेळ्या असतील? तिसऱ्या चौथ्या आता शेळे. ओके. तिसऱ्या चौथ्या येताच्या शेळ्या आहे बघा. अरे मामा तुमचा आहे का? गेलेले शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली आपल्याला? मला चांगली क्वालिटी वाटली म्हणून मी तिथे एवढे मी पैसे दिलेत. हां. एक शेळीचे समजा 22 23 हजार दिलेत. ओके. शेळ्यांची क्वालिटी एकदम भारी आहे. मला भारी वाटल्या मुलं दिले. ओके. असं पाहू शकाल एकदम मोठ्या मापाच्या आणि या बिटल क्रॉस मध्ये शेळ्या आहेत पाहू शकाल. बदक पाहू शकाल मित्रांनो, राजहंस मध्ये आहेत बघा. जोडा आहे नरमादीचा आणि हा ऑर्डर केलेला जोडा होता, तो बाजारात दादाने आणलेला आहे. आयडिया असेल तर नका घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड जिल्हा पुणेचे उपबाजार आवार महात्मा ज्योतिराव फुले उपबाजार आवार चाकण येथे आज बकराचा, शेळ्या, मेंढ्या आणि जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे. यापुढेही बाजार यापुढे चांगला राहणार आहे. आता इथून पुढे बाजार चांगलाच राहणार आहे. बकऱ्याची आवक चांगली झालेली आहे. शेळीची किंमत आहे 10,000पासून तर 22,000पर्यंत आहे. मेंढीची किंमत आहे 5,000पासून 12, 13, 14 हजारापर्यंत आहे. आणि बोकड्याची किंमत 40,000पर्यंत आहे. तसेच बैलाची किमती चांगल्या आहेत आणि गाय म्हशीच्या किमतीसुद्धा चांगल्या आहेत. सर, आवक कशी आता कशी राहील? आता यापुढे आवक अशीच मोठ्या प्रमाणात आवक आहे आणि यापुढे मोठ्या प्रमाणात आता पाऊस पडेपर्यंत मोठ्या प्रमाणात आवक राहील. ओके. धन्यवाद सर, आपण चांगली माहिती दिली. त्या जोडी शेळ्या 22,000 निघले आता. बोला. कोणते शेळ्या आहेत या? बिट्टल क्रॉसचे शेळे, मोठ्या मापाचे. एकदम फुल साईज मध्ये शेळ्या आहे बघा. आणि आता कशा खाटे आहे? गाभण आहेत. गाभण आहेत. ओके. आणि पिल्लावाल्या पण आहेत का? पिल्लावाल्या गेल्या आता. ओके. आज काय पिल्लावाल्या राहिले? ओके. आज काय दर चालू आहेत? आज 22,000 21,000 शेळे खपलेत आता. ओके. 21,000 22,000. आणि किती येताच्या शेळ्या असतील? तिसऱ्या चौथ्या आता शेळे. ओके. तिसऱ्या चौथ्या येताच्या शेळ्या आहे बघा. आणि आपण कोणते बाजार करता? तळेगाव, डमडरे, लोणंद, चाकण. ओके. जर या शेळ्या हव्या असतील तर या बाजारात यावं लागेल. ओके. आणि कॉन्टॅक्ट नंबर? 73 50 87 62 46. ओके. तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि शेळ्या तुम्ही पाहू शकाल, एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत बघा आणि फुल साईजमध्ये शेळ्या आहेत. आणि पिल्लावाले हे आपण आपलेच आहे का? हां, हे आपली शेळी बघा आत्ता. ओके. या पिल्लावाले शेळ्या बघा. अहो, 2 बच्चे खाली काय येते ना? पाठ बोकडे आम्हाला. हे आजच खाली झाले दिसते. हां, बिट्टलची पिल्ल आहे बघा. पाहू शकाल, बिट्टल क्रॉसमध्ये आहे बघा. यांची काय सांगताय? शेळी दिली बघा ती 21,000 रुपयाला. 21 आणि पिल्लासोबत? हां, पिल्लासोबत दिली. ओके. पिल्लासोबत 21,000 दिलेले बघा. खाली काय पाठबोकड आहे का? पाठबोकडे आम्हाला. पाठबोकड. कोणी तुम्ही घेतली का? कुठून आले होते तुम्ही? इथून खेडवर. आपल्या घरी काही शेळ्या आहे का? हा, आहे.
शेडवरून आले तेव्हा त्यांनी खरेदी केलेली आहे शेळी. आणि बाकीची पण इकडे करडे आहेत शेळ्यांची, पाहू शकाल. विठ्ठल क्रॉसमध्ये असल्यामुळं काय होतं, कान लांब येतात ते आणि व्हाईट आईज येतात ते, नाकाचा स्पंज थोडासा कमी होतो यांचा. हे बघा इकडे ही विठ्ठलची शेळी आहे बघा. म्हणजे अशा क्वालिटीमध्ये शेळ्या येतात ते, पाहू शकाल. आणि मोठ्या मापाची शेळी असल्यामुळं दुधाला पण ही शेळी चांगली राहते. लाईव्ह व्यवहार चालू आहे. 30 लाख काय राहिले का? 30 लाख ते जरा राहिले मी दादा दुधाला कशा असतात शेळ्या? 1 नंबर शेळ्या दुधाला. दुधाला ना हा, एक नंबर. साधारणतः किती दूध निघत असेल? 1.5 लिटर 2 लिटर 1 लिटर असं दूध राहतं. ओके. हा दुधाला पण 1 नंबर शेळ्या आहेत बघा. कोण काय आलं पुढे? आणि एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या हा आहेत. बाकीच्या पण इकडे आहेत बघा. एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत या. आणि फुल साईजमध्ये असल्यामुळं शेळी एकदम भरीव आणि उठाव दिसते. आणि वातावरणात कोणत्या बी वातावरणात सूट होते. इकडे पाहू शकाल या आपल्या उस्मानाबादी आणि गावरान शेळ्या कवळे सरांच्या पाहू शकाल. तिकडे पिल्लावाल्या पण शेळ्या आहेत. ती बघा इकडे ही रात्रीच खाली झालेली आहे, पाहू शकाल. आणि ही उस्मानाबादी शेळी आहे. ही कोणत्या पण वातावरणात सूट होती, पाहू शकाल. ही एक शेळी आहे, तिची पिल्लं थोडी मोठी आहे. इकडे व्यवहार चालू आहे, पाहू शकाल. सर आज कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे? आज काय दर चालू आहे शेळ्यांचे? 10 ते 20 पर्यंत. 10 ते 20 हजार. आणि पिल्लावाल्या शेळ्या? पिल्लावाले मागत ती 14ला मागत 19ला मागत 19ला. ती मोठी पिल्लं आहेत ना? 2 बच्चे. ओके. आणि ती कधी रात्री खाली झाली का? रात्री खाली झाली. ओके, पाहू शकाल. आज अशा प्रकारे दर चालू आहेत. ती बुंडी मागते 15ला. कोणती? हां, ती बुंडी शेळी. ओके. आणि ती पलीकडे आहे ती पिट्टलची, ती आपलीच आहे का? ती आपली नाही. आपली नाही आहे का? पाहू शकाल. एकदम मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत. दादा आहेत. 4 दिलेत ना? दादा आहेत बघा. दादा कुठून आले होते तुम्ही? भिवंडीवरून. आपला काही फार्म आहे का? हा माझा आहे तुमचा? ओके. म्हणजे नवीन चालू करताय? नवीन माझा जुना 70 सालापासून आहे. 70 सालापासून. काय नावाने फार्म आहे आपला? माझ्या फार्माचं नाव आहे, आता ती तशी मी नाव दिलेलं नाही. मिलिंद जाधव म्हणून मिलिंद जाधव. मिलिंद जाधव, भिवंडीला. भिवंडी. ओके. आणि भिवंडी आपल्याकडे बिनार. ओके. आपल्याकडे कोणत्या शेळ्या आहे? माझ्या इकडे सगळे अजमेरी आहेत. सगळ्या अजमेरी. अजमेरी. ओके. आणि बकरीसाठी वगैरे काय? हा, बकरीसाठी वगैरे बोकड वगैरे? बोकड सगळं माझं अजमेरीच बोकड. ओके. आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? आता कॉन्टॅक्ट घ्या ना. 93 56 48 82 00. ओके. तर दादा आहेत बघा, भिवंडीवरून आले होते. त्यांनी या शेळ्या खरेदी केलेल्या आहे. शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली आपल्याला? मला चांगली क्वालिटी वाटली म्हणून मी ते एवढे मी पैसे दिलेत. हां. एक शेलीचे समजा 22 23 हजार दिले. ओके. हां. शेळ्यांची क्वालिटी एकदम भारी आहे ना? मला भारी वाटल्या मुलं दिले. ओके. असं पाहू शकाल. एकदम मोठ्या मापाच्या आणि हां. या बिटल क्रॉसमध्ये शेळ्या हा, आहेत, इतकं पाहू शकाल.
ठीक आहे दादा, धन्यवाद. बाकी तुम्ही इकडे पाहू शकाल, हे जे पाणी दिसतं हे शेळ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे बाजार समितीने. आणि समोर तुम्ही पाहताय हा कटिंगचा माल आहे पूर्ण बघा. कटिंगचा मालसुद्धा आज भरपूर आलेला आहे आणि दरसुद्धा आज चांगले आहे, तेजीत आहेत. पाहू शकाल भरपूर माल आहे. इकडे बघा आज हे मोठे मोठे बोकड सुद्धा भरपूर आलेले आहेत. फुल साईज मध्ये दादा हे तुमचे आहेत का? कोणते आहेत हे बोकड? बोकड कोणते येते? हे शिरई गुजरी शिरोई गुजरीमध्ये. ओके. आणि किती किती दातावरचे असतील? आहे, दात आहे आणि 2 दात आहे. ओके. काय किंमत सांगताय? बकरा पाहून किंमत आहे 24,000, 22,000, 20,000. म्हणजे जसा माल तशी किंमत. हो. ओके. आणि एकदम क्वालिटीमध्ये बोकड आहेत बघा. आपण हायटेड येतो. आणि आपण दर शनिवारी येतो ना? दर शनिवारी. मागच्या वेळेस नव्हते तुम्ही? नाही, दर शनिवारी येतो. येत आहे दर शनिवारी. दर शनिवारी येतो. आमचा मेन मालक आहे. आता तो पलीकडचा त्याची काय किंमत होईल? त्याचे 26,000. 26,000. आणि वजन किती असेल दादा अंदाजे? जिवंत वजन येईल 55 किलो. 55 किलो. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि फुल साईजमध्ये आहे ते. 10 असतात बा. दर शनिवारी बाजारात येतात. 2 नंबरचं जे गेट आहे पाळीव शेळ्यांच्या शेजारी असतं ते. जर न कोणाला हवे असतील तर त्यांनी एकदा नक्की भेट द्या. ठीक आहे दादा, धन्यवाद. आणि तेच बोकड आहे इकडं छोट्या साईजमध्ये बघा. यांची काही किंमत सांगते? यांची आम्ही सांगतो 11,500. 11,500. या आदतमध्ये असतील ना सगळे? काय म्हणतात? आदत आहेत ना सगळे? हो, ते बच्चा आहे. ओके. हे पण बच्चे म्हणजे बच्चांमध्येच येत होते. इकडनं मग मोठी साईज सुरुवात होती ते पलीकडे. 2 दात आहे. हो. त्यांनी जमणार. आणि याचं जिवंत वजन किती येईल? याचं येईल ना 30-32. 20च्या पुढं. हा, 20च्या पुढे 25-28. ओके. पाहू शकाल तर अशा प्रकारे माल आलेला आहे. बाकीचे पण तुम्ही इकडं पाहू शकाल शेळ्या वगैरे. इकडं कोंबड्या सुद्धा आणलेल्या आहेत बघा. पहिल्यांदा आले बघ. गावरान आहे का? काय किंमत सांगता याची? हो, हे मालक आहे. 800 रुपये. 800 रुपये. 800 रुपये. बांधू का इसको? या मालकाचं बाकीचे पण हे मालक गाववाल्या त्यांना काय करायचं. आणि कोंबड्यांची काय किंमत सांगता? कोंबडी गावरान कोंबडी 500 रुपये. ओके. पाहू शकतो. तर इकडं सुद्धा शेळ्यांच्या बाजारामध्ये तुम्ही दर शनिवारी आणता का? हा, हे काही आमचे आहे ना, हे आमचे मामाचे मुलगे हे दर हप्त्याला कोंबड्या आणतात. त्यांच्याकडून आम्ही घेतो. इथं आपल्या किरकोळ विक्री करत असतो. बाजारामध्ये विक्री करता? बाजारात. ओके. शक्यतो इथंच असतं आपण. हा, इथंच ओके. आतमध्ये. पाहू शकतो. कोंबडी बघा. सगळे ओरिजिनल देखो ना, पहले देखो, तुम चूज करो पहले. हो लिया ना? नहीं, सब चेक करके लेने का. ऐसा हवा में उड़ा के बताएंगे. नहीं, तुम पकड़ने का तुम्हारा काम. पाहू शकाल इकडं हा जळगाव खानदेशीची बकरी आलेली आहे जास्त. आणि रेट जे आहे तेच आहेत. 5,000, 6,000, 7,000, 8,000 जशी वस्तू तशी किंमत. आणि बाकीच्या मेंढ्या इकडे तुम्ही पाहू शकाल. दादा तुमचे आहेत का? काय किंमत सांगताय? 10,000 रुपये. ओके. 10,000 रुपये सांगता तेव्हा 3-4 महिन्याचे असतील ना? पाहू शकाल. बाकीचा पण माल इकडे तुम्ही पाहू शकाल. मेंढ्यांचा भरपूर आलेला आहे. 17 बोललोय. 17 बोल. मी 17 बोललोय. 16 बाबा. 18 माहिती नाही. साडेपाच हजार पट्टी आहे. 5.5
पाहू शकाल आज बोकड बरेच आलेले आहे. मेंढ्या तुम्ही पाहू शकाल. 100 पैसे तुला काय सांगताय दादा याची? काय सांगताय? दोन्ही घात नाही किंमत काय सांगताय? नाही चालली मी बोलत नाही तुमच्या पुढे तुम्ही चांगला एवढं मेंढ्या पाहू शकाल. दादा हे तुमचे आहेत का? काय किंमत सांगते? बरेच मेंढ्या आलेले आहे बघा. मेंढ्या पाहू शकाल. नाही अवजड बकरी आज पाहू शकाल माल भरपूर आलाय. आणि किंमत पण आहेत पाहू शकाल. माल बघा. बघा हे मोठ्या मापाचे मेंढे. अरे मामा तुमचा आहे का? किती याच्यावर आहे? किती जातो? हा 4 दाता 4 जातो. आणि पलीकडचा 4 दाता काय किंमत सांगता यांची? 65 दोन्हीची 65 आहे. याची 65, पलीकडचा 65, 35. एकदम फुल साईजमध्ये आहे बघा. हाईट पाहू शकाल. काही कमी जास्त होतील ना? या वाराला बसल्या कमी असतात. ब्रिडिंगसाठी वापरतात बघा हे मेंढे. फुल साईजमध्ये आहे. ब्रिडिंगसाठी तयार केलेले मेंढे होते. व्यवहाराला बसलो कमी जास्त किंमत होईल. सांगताना 65,000 सांगतात. हे हा माल जो आहे हा कटिंगसाठी जात नाही तर ब्रिडिंगसाठी जातो. मेंढ्यांच्या कळपामध्ये एक तरी असा मोठा साईजचा मेंढा असतो पाहू शकाल. आणि बऱ्यापैकी हे पण मेंढ्या विक्रीसाठी येतात. ते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. 77 44 07 36 67. ओके तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे. बाकी माल तुम्ही पाहू शकाल. भरपूर माल आलेला आहे. यूट्यूब पाहू शकाल. पलीकडचं शेड पण फुल भरलेलं आहे. हे पण हे झालेलं आहे बघा. माहिती बिती काय घेणार का नाही? वाटण्याचा भाव बी काय विचारणार नाही हेच नाही. हेच घेतो. तुम्ही घेणार आहे का? नाही ते नाही घेतो. कुठल्या चॅनलला? फार्म लाईफ. हां फार्म लाईफ. चाकण बकरी बाजार टाकलं तरी तर पाहू शकाल. इकडं हे जे आहेत हे विक्री झालेले आहेत बघा. याची 65,000 विक्री झालेली आहे. आधीच व्यवहार झाला होता फोनवर जो आपण देवासरांशी बोलणं केलं होतं त्यांच्याकडचं या. आणि बाकीचे कर्ज वगैरे तुम्ही पाहू शकाल.
पाहू शकाल इकडे या सगळ्या मोठ्या मापाच्या मेंढ्या आहेत आणि पूर्ण ग्रुपवर विक्री होते. पाहू शकाल जसे ग्रुप ठेवलेले आहेत पूर्ण ग्रुपचीच विक्री होते याकडे. तेव्हा हे नाशिक साईडचे मेंढे आहेत ज्याचे शक्य लांब असतात ते पाहू शकाल. माल पाहू शकाल भरपूर माल आहे. इकडे हे मोठ्या मापाचे पण हे विजापुरी क्रॉस आहेत ना मडग्याचे. यांची काही किंमत सांगते मालक नाही मालक तरी काय सांगत होते किंमत वगैरे. पाहू शकाल भरपूर माल येतो. बाबा कुठून आले आम्ही हा लाखनगाववरून. लाखनगाववरनं कधी रात्रीच निघले होते का? नाही सकाळी. 6 वाजता. ओके. मेंढे हे मेंढे आपले आहे का? काय किंमत सांगताय यांची हा? यांची किंमत आहे 12,000. जोडीची काय एकाची? जोडी. लाखनगाववरून आले लांबून येतात ते बरेच जण. किती नर इकडे पाहू शकाल मित्रांनो या भागामध्ये ज्या मेंढ्या असतात ते यांची पूर्ण ग्रुपवर विक्री होते आणि एकदम मोठे मोठे व्यापारी इकडच्या मेंढ्या खरेदी करतात. शेळ्या मेंढ्या बोकडी मिक्स असतात ते पण जास्त करून या भागामध्ये मेंढ्या असतात आणि सगळ्या फुल साईजमध्ये मोठ्या मापाच्या ज्या की 40-50 किलोच्या आसपास असतं ते आणि लहानसुद्धा असे ग्रुप असतात ते जे की दुकानदार खरेदी करतात ते. एक आठवड्याचा माल एका वेळेस खरेदी करतात ते बघा पाहू शकाल. भरपूर माल असतो या मोठ्या मापाचा. इकडं शिंगावाले वगैरे मेंढे पण असतात. पलीकडनं ज्या गाड्या लागलेल्या आहेत या सगळ्या गाड्यांमध्ये माल असतो पाहू शकाल. आणि हे फुल साईजमध्ये मेंढे आहेत बघा. या बकऱ्याचा घ्या ना फोटो सर. हा सगळ्यात मोठा बकरा आलेला आहे. कोणते कुठले बकरे आहेत? कोपरगावचे आहेत. कोपरगावचे काय किंमत होती एका बकऱ्याची? या बकऱ्याची किंमत यांनी 21,500 रुपये सांगितली होती. 21,500. आपण 20,000 रुपयाला घेतला. ओके. खरेदी केलं यांनी मध्ये व्यवहार करून दिला. ओके. वजन किती येत असेल सर याचं? याचं वजन जवळजवळ 35 किलो आहे. 35 किलो. हो फक्त मटन. हा कटिंग करून. जिवंत वजन किती येत असेल? जिवंत वजन याचं 45 किलो. 47 किलो डबल. ओके म्हणजे 50च्या आसपास. 50च्या पुढं. ओके. हे सगळे कोपरगाव साईडचे आहेत? हे सगळं कोपरगाव साईडचे आहेत. ओके. ठीक आहे सर. 2 बकरे जाऊ द्या. पाहू शकाल इकडे शेळ्या आणि मोठे बोकड असतात. मित्रांनो मेंढ्या पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि एकदम वेगळी व्हरायटी आहे. आपण पहिल्यांदाच मार्केटमध्ये पाहतोय. मार्केटमधली नाही आहे बरं का? मार्केटमधली नाही आहे. बँगलोरवरनं. एकच मिनिट मला यांचा व्हिडिओ एकदम छोट्या साईजचे आहेत बघा. सर आहेत आपल्यासोबत. सर हे कोणते मेंढे आहेत? हे बनलोर आहे.
बनून हा. ओके. आणि आपण कुठून आणले होते? हे आपण बँगलोरवरनं मागवले. मागवलेले आहेत. हा. ओके. आता यांचं वय किती असतात? हे असेल 5-6 महिने 5-5, 6-6 महिन्याचे. हा. ओके. आणि हे पाळण्यासाठी आहेत ना? पाळण्यासाठी. ओके. किंमत काय सांगतो सर यांची? हे जे तसे येतात 14-15 क्वालिटीवर डिपेंड असतो. ओके. क्वालिटीवर हा. डिपेंड. आणि आपल्याकडे मिळतील का जर कोणाला मिळतील. कॉन्टॅक्ट नंबर सांगता आपला? 727-663-4463. ओके. जर मित्रांनो घरी पाळण्यासाठी कुणाला हवे असतील शोपीससाठी वगैरे तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि एकदम क्वालिटीमध्ये आहेत, पाहू शकाल. आणि हे नर मादी आहे कसे सर? नाही तिघं नर आहे. तिन्ही नर आहेत. ओके. जर जोडी कोणा- पण भेटेल कोणाला पाहिजे असं. जोडी पण मिळेल ना? ओके. जर कुणाला हवे असतील तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्यांना एकदा नक्की कॉल करा. पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहेत आणि घरी पाळण्यासाठी वगैरे शोपीससाठी एकदम मस्त आहेत व्हरायटी वगैरे, पाहू शकाल. ठीक आहे दादा, धन्यवाद. बदक पाहू शकाल मित्रांनो, राजहंसमध्ये आहेत बघा. जोडा आहे नरमादीचा आणि हा ऑर्डर केलेला जोडा होता, तो बाजारात दादाने आणलेला आहे त्याने. आणि बाकीच्या कोंबड्या आहेत बघा. दादा आज कोंबड्यांचा काय रेट चालू आहे? गावरांचा चाललं तर 550 रुपये. 550 रुपये. ओके. आणि डीपीचा चालतो 300-350 रुपये. ओके. आणि आपल्याकडे खाकी कॅम्बल बदक पण मिळतात ना? हो बस खाकी कॅम्बल आणि राजहंस. ओके. जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे भेटायला लागेल? इथं चाकणमध्ये चाकणमध्ये. हो. आणि ऑर्डर ऑर्डर द्यायची. ओके. आणि बाकीचे म्हणजे टर्की वगैरे गिनी पाहून ते कंटिन्यू नाही भेटत पण कधीतरी आणतो आपण. ओके. तर मित्रांनो तुम्हाला कोणाला याच्यामध्ये बदकमध्ये किंवा गिनी पाऊल टर्की हवे असेल तर तुम्ही दादांना येऊन चाकण बाजारात भेटू चाकण शकता. आपण किती वेळ असता बाजारात? आपण 11-12 वाजेपर्यंत असतो सकाळपासून. सकाळी 11-12 वाजेपर्यंत बाजारात असतं ते. त्यांना भेटले ऑर्डर दिली की पुढच्या शनिवारी हो. तुम्ही आणून देणार. ओके चालेल. तर ठीक आहे दादा, धन्यवाद. धन्यवाद दादा. ओके. आणि बाकी पाहू शकाल गाड्यांचा पण माल आलेला आहे, कावेरी वगैरे. तर कोंबड्या बघू शकाल. माल खूप कमी येतोय आता. विकायला आणल्यात का? विकायला आणल्यात आम्ही. काय म्हणतात, काय सांगतात? 2000 रुपये रेट आहे याचं. 2000 रुपये. हा. कितपर्यंत मागितले? हा फार मागितले 1600 पर्यंत. आम्ही दिले नाही. ओके. तुम्हाला कसं लागतात? नाही, मला नको. आपण मराठी माणूस आहे. बाकीचा माल इकडे बघा भरपूर आहे. आणि 1-2 गाड्या आलेल्या आहेत. एकदम गादी एकदम गादी आणि इकडं हे सर आहेत बघा, सरांची गाडी आहे. नमस्कार. चालेल. पाहू शकाल. हो चालेल. ना ठीक आहे चालेल. सर आज कोणता माल आहे? आज डीपीचा माल आहे, कावेरी म्हणून आहे. ओके. डीपी आणि कावेरी. हो, आज काय दर चालू आहे? आज 190-195 रुपये किलोला. हा किलोला. ओके. आता उतरलेला भाव आहे, हां. कारण जरा वातावरण बर्ड फ्लूचं वातावरण आलेलं आहे. ओके. पण हे काही लोकांना अफवा आहे, हां. बिलकुल बर्ड फ्लू कुठे नाही. आणि पक्ष्यामुळं काही माणसाला होत नाही, बरोबर. कारण चिकन शिजल्यानंतर 200 डिग्रीच्या वरती शिजतं. हो. त्याच्यामध्ये कोणताही जंतू राहत नाही. ओके. लोकांनी अफवावर ध्यान देऊ नये, ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ओके. आणि आपल्याकडे कोणता माल मिळतो सर? आपल्याकडे माझ्याकडचा डीपी आहे, एक सोनाली आहे, पर प्युअर गावरान पण भेटतो. ओके. अंड्यावरचे पक्षी अंडे पण वगैरे. भेटतो. हो, अंड्यावरले पक्षी पण आहे. आपला मोबाईल नंबर सांगा ना. 9822997625. ओके. आणि आपलं लोकेशन काय आहे? लोकेशन राजगुरुनगर सर. राजगुरुनगर. तर पाहू शकाल सरांनी अशा प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि हा माल जो असतो तो सरांकडे किलोवर विक्रीसाठी असतोय. चाकण बाजार व्यतिरिक्त सर आपण कोणते बाजार करतो? सर मी लोलनला जातोय. हां. लोलनचा सेक्युरिटी गुरुवारचा बाजार असतो, ओके. तो पण बाजार अटेंड करायचं. आता नाही ना आपलं हे येतं दुकान लोणंद आणि चाकण. ओके. ठीक आहे सर, धन्यवाद. तर इकडं बाकीकडं तुम्ही पाहू शकाल खूप कमी माल आहे, पाहू शकाल. तिकडं 10-12 कोंबडे आहेत, इथं 4-5 आहेत, तेवढेच आहेत. त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि इकडं बघा, इकडं पण थोडेसे कोंबडे आहेत.